आज नागपूर जिल्हा परिषदला आमचा कार्यकाळ संपण्यासाठी जे 17 जानेवारी 2025 ला संपणार आहे. तर आमच्या कार्यकाळामधली एक शेवटची स्टँडिंग मीटिंग आज होती. रेग्युलर जे विषय होते तेच होते. असं काही खूप विषय नाही, कारण की आमच्याकडे ना फंडिंग होता ना काही विषय मुद्दे. तर रेग्युलर जे विषय होते, काही लोकांच्या काही अडीअडचणी होत्या, काही ठराव पाठवायचे होते महाराष्ट्र शासनाला. ते रेग्युलर मीटिंग झाली. मुदतवाढ दिली नाही, प्रशासन नेमणार काय? हो, काल पत्र जे आलं आहे महाराष्ट्र शासनाचं, जे नागपूर जिल्हा परिषदेला, की 17 जानेवारीपासून प्रशासक नेमण्यात यावं. तर प्रशासकच नेमतील. निवडणुका लावण्याचा विचार मला महाराष्ट्र शासनाचा दिसत नाही. जर निवडणुका लावायच्या असत्या तर या त्यांनी सगळ्या जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुकीच्या प्रोसेस आहेत त्या पूर्ण केल्या असत्या. पण प्रशासक नेमणं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न लावण्याचा विचार महाराष्ट्र शासनाचा, मला तरी असं वाटते. आता निवडणुका होईल असं वाटतं का? वेळेत निवडणुका होईल का? काय मागणी आहे? वेळेत निवडणुका व्हायलाच पाहिजे, कारण की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहे वेळेत व्हायलाच पाहिजे. महाराष्ट्र शासनाने याच्यात लक्ष घालून ताबडतोब ज्या कोर्टामध्ये ओबीसीचा मुद्दा आहे त्याच्यावर लक्ष घातलं पाहिजे, आणि ज्या काही प्रोसेस असतात वॉर्ड फॉर्मेशनच्या, आरक्षणच्या, त्या सुरू करायला पाहिजे. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रत्येक कुठल्याही पक्षाचा असो, ते कार्यकर्त्याची निवडणूक असते. तर छोट्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम महाराष्ट्र शासनानं करायला पाहिजे. पण ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये इंटरेस्टेड दिसत नाही, कारण की मागे पाहिलं असेल 3 वर्षापासून, मागच्या 2-4 वर्षापासून नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका नाहीये, नगरपंचायतच्या नाहीये, नगर परिषदेचा नाहीये. याच्यावरून असं वाटते की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्यावंच नाही, अशा मानसिकतेची महाराष्ट्र शासन वाटते मला यांच्यावरून.